नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ॲप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण युनिट नंबर 2 मध्ये अल्ट्रासॉनिक वेव्ज हा पॉईंट डिस्कस करणार आहोत। बरोबर, युनिट नंबर 2 रेडिओ ॲक्टिव्हिटी अँड अल्ट्रासॉनिक वेव्ज आहे आणि यामध्ये आपण आज जो पॉईंट डिस्कस करणार आहोत तो म्हणजेच काय असणार आहे, अल्ट्रासॉनिक वेव्ह। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी हा कन्सेप्ट स्टडी केलेला आहे। बरोबर, आज आपण काय बघणार आहोत, अल्ट्रासॉनिक वेव्ह म्हणजे काय। सो व्हॉट इज मीन बाय अल्ट्रासॉनिक वेव्ह? अल्ट्रासॉनिक वेव्ह इज ए टाइप ऑफ साऊंड वेव्ह। ओके, साऊंड वेव्हचाच एक टाइप आहे, त्याला आपण काय म्हणतो, अल्ट्रासॉनिक वेव्ह। ओके, आता साऊंड वेव्ह जी असते ना, ती साऊंड वेव्हची इंटेन्सिटी ही मॅक्झिमम पण असते आणि मिनिमम पण असते। हे आपण कसं ठरवतो, त्या साऊंड वेव्हच्या फ्रिक्वेन्सीवरून। बरोबर, ज्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे त्याची इंटेन्सिटी पण काय असणार आहे, मॅक्झिमम। ज्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी मिनिमम आहे त्याची इंटेन्सिटी पण काय असणार आहे, मिनिमम। सो जर असा साऊंड वेव्ह ज्याची फ्रिक्वेन्सी ही लेस दॅन 20 हर्ट्ज आहे, बरोबर का, साऊंड वेव्ह ज्याची फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्ज असेल तर अशा साऊंड वेव्हला आपण काय म्हणतो, इन्फ्रासॉनिक वेव्ह। काय म्हणतो आपण याला, इन्फ्रासॉनिक वेव्ह। इन्फ्रासॉनिक वेव्ह ज्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्ज असते अशा साऊंड वेव्हला आपण काय म्हणणार आहोत, इन्फ्रासॉनिक वेव्ह। असे साऊंड वेव्ह आपल्या कानाला ऐकायला येत नाहीत, बरोबर का। आणि ज्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्ज असते, ओके, 20,000 हर्ट्ज असते, अशा साऊंड वेव्हला आपण काय म्हणणार आहोत, अल्ट्रासॉनिक वेव्ह। अल्ट्रासॉनिक वेव्ह, ए साऊंड वेव्ह हॅविंग फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्ज, दॅट साऊंड वेव्स आर कॉल्ड ॲज अल्ट्रासॉनिक वेव्स। ओके, लेस दॅन 20 हर्ट्ज इन्फ्रासॉनिक वेव्ह, ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्ज अल्ट्रासॉनिक वेव्स। ओके, आता इन्फ्रासॉनिक वेव्स जे आहेत ज्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती असते, 20 हर्ट्ज। ओके, 0 हर्ट्ज टू 20 हर्ट्ज जे फ्रिक्वेन्सीची जे साऊंड वेव्ह असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, इन्फ्रासॉनिक वेव्ह। आणि असे इन्फ्रासॉनिक वेव्ह जर आपल्या कानावरती पडले तर त्याचा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही, बरोबर का। आणि समजा ज्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्ज आहे असे साऊंड वेव्स किंवा अशी अल्ट्रासॉनिक वेव्ह जर आपल्या कानावरती पडलं तर काय होतं बाळांनो, आपल्या कानाचे पडदे हे खराब होऊ शकतात, म्हणजे ह्युमन इयर ड्रम डॅमेज होऊ शकतात जेव्हा आपल्या इयर ड्रमवरती जर का अल्ट्रासॉनिक वेव्ज ज्याची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्ज असेल तर। ओके, म्हणजे दोन्ही केसेसमध्ये हा साऊंड वेव्ह आपल्याला ऐकायला येणारच नाही आहे आणि हा साऊंड वेव्ह जर आपल्या कानावरती पडला तर आपले कान खराब होऊ शकतात, बरोबर। मग आपल्या कानावरती जो साऊंड वेव्ह होता पडतो त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, बरोबर, त्याची फ्रिक्वेन्सी काय बघा, म्हणजे आपण त्याला टायटल देऊया, ह्युमन ऑडिबल रेंज। ह्युमन ऑडिबल रेंज म्हणजे आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीपर्यंत साऊंड ऐकू शकतो, मिनिमम आणि मॅक्झिमम, त्याची रेंज काय बघा, तर रेंज असणार आहे 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज या दरम्यान जर का साऊंडची फ्रिक्वेन्सी असेल तर तो साऊंड आपल्याला ऐकायला येणार। ओके, तो काय असणार आहे बाळांनो, ह्युमन ऑडिबल फ्रिक्वेन्सी रेंज असणार आहे, ह्युमन ऑडिबल फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ साऊंड, बरोबर। त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्जपेक्षा कमी असेल तर आवाज ऐकायला येणार नाही, आणि त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त असेल तर आपले कान खराब होतील। आणि ज्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी ही ग्रेटर दॅन 20 हर्ट्ज बट लेस दॅन 20,000 हर्ट्ज असेल तर तो साऊंड वेव्ह आपल्या कानाला ऐकायला येऊ शकतो, म्हणजे ह्युमन ऑडिबल रेंज काय असणार आहे, 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज। ओके, हे झालं साऊंड वेव्हच्या रिलेटेड। आता ॲक्च्युली साऊंड वेव्ह या टॉपिकमध्ये आपण इन डिटेल स्टडी करायचं आहे, पण आत्ता साऊंड वेव्हचा आपण जास्त विचार करायचा नाही आहे। ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण साऊंड वेव्हबद्दल इन डिटेल स्टडी करूया। आता फक्त आपण काय बघायचं आहे, वेव्ह म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय वेव्ह। ओके, पण त्याआधी अल्ट्रासॉनिक वेव्ह समजलं। अल्ट्रासॉनिक वेव्ह कशाला म्हणायचं आहे, अल्ट्रासॉनिक वेव्ह इज ए टाइप ऑफ साऊंड वेव्ह हॅविंग फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्ज। ओके, आता आपण बघूया व्हॉट इज मीन बाय वेव्ह। बिफोर वी गोइंग टू स्टार्ट व्हॉट इज मीन बाय अल्ट्रासॉनिक वेव्ह
or we can say what is mean by sound wave, we must know what is mean by wave. So wave म्हणजे काय, वेव कशाला म्हणायचं आहे, बरोबर. वेव इज नथिंग बट ए ऑसिलेटरी डिस्टर्बन्स produced in the medium called as wave. समजते का बघा, वेव कशाला म्हणायचं आहे. ओके, ए ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन द मीडियम कॉल्ड ॲज वेव. आता मीडियम समजा एक तलाव आहे किंवा एक विहीर आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काय असणार आहे, पाणी असणार आहे, पाणी, बरोबर. आणि या तलावामध्ये किंवा या पाण्यामध्ये आपण एखादा खडा टाकला तर काय होणार आहे बघा, खडा टाकल्यानंतर त्या वॉटर जी मीडियम आहे त्या मीडियममध्ये काय होणार आहे, मीडियममध्ये डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला. जेव्हा आपण एखादा दगड टाकतो तेव्हा त्या मीडियमचं काय होतं, डिस्टर्बन्स होतं. आणि डिस्टर्बन्स झाल्यामुळं तिथे जे काय वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते वॉटर मॉलिक्युल्स काय होत आहेत, ऑसिलेटरी काय होत आहेत, व्हायब्रेट होत आहेत. मॉलिक्युलचं काय होतं, व्हायब्रेशन, डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला आणि तेव्हा काय होते ते बाळांनो, एक वेव तयार होते. ओके, समजतंय. अ डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन द मीडियम कॉल्ड ॲज वेव. कोणतंही मीडियम असू दे, त्या मीडियमवरती जर आपण फोर्स अप्लाय केला किंवा डिस्टर्बन्स प्रोड्यूस केला तर त्या डिस्टर्बन्स थ्रू त्या मीडियममध्ये एक वेव तयार होते. ओके, अँड ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन द मीडियम कॉल्ड ॲज वेव. समजतंय. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा एक रिजिड सपोर्ट आहे, वॉल म्हणूया आपण, वॉल, आणि या वॉलला एक वायरचं एंड आपण फिक्स केलेलं आहे, हे वायरचं एंड फिक्स केलेलं आहे. आणि दुसऱ्या वायरचं एंड आपण काय केलं, आपल्या हातामध्ये आहे, बरोबर. आणि या दुसऱ्या एंडला आपण काय केलं, असं प्लग केलं. वायरला जर का आपण असं प्लग केलं तर काय होतं बघा, या वायरमध्ये असा डिस्टर्बन्स प्रोड्यूस होतो, बरोबर का. आणि या डिस्टर्बन्सलाच आपण काय म्हणायचं आहे, वेव. याला आपण काय म्हणतो, वेव. ए डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन द मीडियम कॉल्ड ॲज वेव. समजते. गिटारची स्ट्रिंग, बरोबर का, जेव्हा आपण गिटार प्ले करतो, ओके, तेव्हा आपण काय करतो, ते गिटारच्या स्ट्रिंगला प्लग करतो. जेव्हा प्लग करताय म्हणजेच काय करताय, तुम्ही त्या वायरला डिस्टर्ब करताय. ओके, आणि जेव्हा तुम्ही डिस्टर्ब करता तेव्हा ती वायर काय होते, व्हायब्रेट होते, ऑसिलेटरी व्हायब्रेशन होतं. आणि ड्यू टू दॅट ऑसिलेटरी व्हायब्रेशन डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड अँड हेन्स वेव विल बी जनरेटेड. ओके, समजतंय व्हॉट इज मीन बाय वेव. ओके, या टाईप ऑफ वेवला आपण काय म्हणायचं आहे, वॉटर वेव. या टाईप ऑफ वेवला आपण काय म्हणणार आहोत, अ वेव प्रोड्यूस्ड इन अ वायर, ऑर वी कॅन से अ वेव प्रोड्यूस्ड इन अ स्ट्रिंग. दोरीमध्ये एका दोरीचं एंडला आपण प्लग केलं तर काय होणार आहे, वेव तयार होणार आहे. समजते का. हे आहे वेवची डेफिनेशन. ओके, व्हॉट इज मीन बाय वेव. वेव इज नथिंग बट एन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन द मीडियम. ओके, आता आपण बघूया वेवची काही टाईप्स. सो नेक्स्ट पार्ट इज टाईप्स ऑफ वेव. ओके, टाईप्स ऑफ वेव. बरं, आता ठीक आहे. टाईप्स ऑफ वेव स्टडी करायच्या आधी आपण आता वेवची डेफिनेशन बघितलेलं आहे. ओके, आता वेवचं नेचर पण बघूया. नेचर ऑफ वेव. ओके, वेवचं नेचर कसं असणार आहे बघा. आपण कसं शो करतोय, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, आणि याच्यावरती आपण अशी वेव प्लॉट करतोय बघा. दिस इज द नेचर ऑफ वेव. ओके, वेव प्रोपॅगेट, वेवचं काय झालेलं आहे, ट्रॅव्हलिंग होत आहे या डायरेक्शननी, बरोबर का. म्हणजे इथं जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स काय होत आहेत, व्हायब्रेट होत आहेत, ऑसिलेट होत आहेत, बरोबर का. आणि ड्यू टू दॅट व्हायब्रेशन ऑर ऑसिलेशन अ वेव विल बी जनरेटेड. डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन अ मीडियम कॉल्ड ॲज वेव. हे नेचर आहे वेवचं, बरोबर का. वेवचं नेचर साईन वेव, याला आपण काय म्हणतो, साईन वेव. ओके, नेचर ऑफ द वेव. आता आपण बघूया टाईप्स ऑफ द वेव. ओके, टाईप ऑफ वेव. वेवचे बरेच टाईप्स आहेत, त्यापैकी आपण फक्त आता मेन 2 टाईप बघूया. ओके, वेवचा पहिला जो टाईप आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, मेकॅनिकल वेव. काय म्हणायचं आहे, मेकॅनिकल वेव. ओके, आणि वेवचा दुसरा जो टाईप आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. ओके, मेकॅनिकल वेव अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव हे वेवचे 2 टाईप्स आहेत, बरोबर. मग आता मेकॅनिकल वेव कशाला म्हणायचं आहे. ओके,
ज्या वेवसाठी मटेरियलची रिक्वायरमेंट असते अशा वेवला आपण काय म्हणणार, मेकॅनिकल वेव. कळते? ए वेव विच रिक्वायर्स मटेरियल मीडियम. विदाउट मीडियम वेव पास होणार नाही आहे, विदाउट मीडियम डिस्टर्बन्स प्रोड्यूस होणार नाही आहे, किंवा विदाउट मीडियम वेव प्रोपॅगेट होत नसणार आहे. ओके, म्हणजे मेकॅनिकल वेव कशाला म्हणायचं आहे, जी वेव मटेरियल थ्रू प्रोपॅगेट होते, मटेरियल थ्रू ट्रॅव्हल होते, अशा वेवला आपण काय म्हणणार आहोत, मेकॅनिकल वेव. ओके, मेकॅनिकल वेव पास होण्यासाठी किंवा मेकॅनिकल वेव प्रोड्यूस होण्यासाठी गरज कशाची आहे बाळांनो, गरज आहे ती म्हणजेच काय, मटेरियल मीडियमची. जसं की मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं होतं ना, एक पाणी विहिरीमध्ये आपण दगड टाकला, वेव तयार झाली, लाटा, बरोबर का. आता इथे वेव जी तयार झालेली आहे तिथं मीडियम काय असणार आहे, तिथे मीडियम आहे बाळांनो वॉटर काय मीडियम आहे. जर का त्या विहिरीमध्ये किंवा त्या तलावामध्ये पाणीच नसेल आणि तुम्ही दगड टाकला तर वेव तयार होणार आहे का, नाही. म्हणजे वेव प्रोड्यूस होण्यासाठी गरज कशाची आहे, मटेरियल मीडियमची. आणि अशा टाईप ऑफ वेवला आपण काय म्हणायचं आहे, मेकॅनिकल वेव. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल काय घेतलं होतं, एक वॉल आहे, त्या वॉलला आपण वायरचं एक एंड फिक्स केलेलं आहे, दुसरं एंड आपल्या हातामध्ये आहे, आपण प्लग केलं तर या वायरमध्ये काय झालेलं आहे, वेव प्रोड्यूस झाली. मग या वेवमध्ये म्हणजे ही वेव प्रोड्यूस झालेली आहे, ते मीडियम काय आहे, वायर. विदाऊट वायर वेव प्रोड्यूस झाली नसते, बरोबर का. म्हणजे जी वेव थ्रू मटेरियल मीडियम प्रोपॅगेट होते अशा वेवला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल वेव. ओके, आणि याच्या उलट काय असणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. ओके, ह्याची डेफिनेशन काय असणार आहे, सेम, फक्त डिफरन्स काय असणार आहे बघा, अ वेव विच डू नॉट रिक्वायर. ओके, अ वेव विच डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम. जी वेव प्रोपॅगेट होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज लागत नाही त्या वेवला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. फॉर एक्झाम्पल काय असणार बघा इथे बाळांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव कशाला म्हणायचं आहे, तर रेडिओ वेव्ज जे असतात, रेडिओ वेव्ज किंवा एक्सरेज, बरोबर का, किंवा लाईट वेव्ज, ह्या ज्या वेव्ज आहेत या वेव्ज ट्रॅव्हल होण्यासाठी कुठल्याही मटेरियलची गरज लागत नाही, कुठल्याही मीडियमची गरज लागत नाही. मटेरियल मीडियम कुठल्याही मीडियमची किंवा कुठल्याही मटेरियलची गरज लागत नाही. विदाऊट एनी मटेरियल मीडियम ज्या वेव्ज ट्रॅव्हल होतात अशा वेव्हला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ओके, आणि ज्या वेव्ज मीडियम थ्रू प्रोपॅगेट होतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, मेकॅनिकल वेव. फॉर एक्झाम्पल वॉटर वेव प्रोड्यूस्ड इन अ वायर, साऊंड वेव. ओके, या सगळे एक्झाम्पल्स कशाचे असणार आहेत, मेकॅनिकल वेवचे, बरोबर. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवचे एक्झाम्पल काय असणार आहेत, रेडिओ वेव्ज, एक्सरेज, लाईट वेव्ज. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आपण फक्त या टॉपिकमध्ये मेकॅनिकल वेवचा स्टडी करायचा आहे. ओके, मेकॅनिकल वेव. सो आता आपण बघूया मेकॅनिकल वेव म्हणजे काय. समजतंय. आता वेवचे दोन टाईप्स आपण बघितलेले आहेत, त्यातला एक टाईप आपण पुढे जाऊन शिकणार आहोत, तो म्हणजेच काय, मेकॅनिकल वेव. म्हणजे वेवचा एक टाईप आपण आता बघितलेला आहे, तो म्हणजेच काय, मेकॅनिकल वेव. ओके, मेकॅनिकल वेव. आता मेकॅनिकल वेवचे परत दोन टाईप्स पडतात. एक म्हणजेच काय असणार आहे, प्रोग्रेसिव्ह वेव. एका टाईपला आपण काय म्हणणार आहोत, प्रोग्रेसिव्ह वेव. आणि दुसरा टाईप काय असणार आहे बाळांनो, स्टेशनरी वेव. मेकॅनिकल वेवचे परत दोन टाईप्स, प्रोग्रेसिव्ह वेव अँड स्टेशनरी वेव. आता या दोन्ही टाईप ऑफ वेवमध्ये कॉमन काय आहे, दोन्हीही मेकॅनिकल वेवचे टाईप्स आहेत. त्यामुळं स्टेशनरी वेव प्रोपॅगेट होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज लागणार, प्रोग्रेसिव्ह वेव पण ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमचीच गरज लागणार आहे. दोन्हीही वेव मटेरियल मीडियममधूनच काय होणार आहेत, ट्रॅव्हल होणार आहेत. हे कॉमन आहे दोघांच्यामध्ये. मग डिफरन्स काय आहे. ओके, तर कोणत्या वेवला प्रोग्रेसिव्ह म्हणायचं आहे, कोणत्या वेवला प्रोग्रेसिव्ह वेव म्हणायचं आहे बघा, ए वेव विच
विच ट्रॅव्हल्स, याला आपण ऑर म्हणू शकतो, ट्रॅव्हल्सला काय म्हणू शकतो आपण, प्रोपॅगेट्स, विच ट्रॅव्हल्स ऑर विच प्रोपॅगेट्स अलॉंग ए सेम डायरेक्शन किंवा इन ए सेम डायरेक्शन called as progressive wave. समजतंय काय आहे, ए वेव विच ट्रॅव्हल्स अलॉंग ए सेम पाथ इन अ सेम डायरेक्शन, की एकाच डायरेक्शननी जर का एखादी वेव मटेरियलमधून ट्रॅव्हल होत असेल तर त्या वेवला आपण काय म्हणणार आहोत, प्रोग्रेसिव्ह वेव. समजतंय व्हॉट इज मीन बाय प्रोग्रेसिव्ह वेव, ए वेव विच प्रोपॅगेट्स अलॉंग अ सेम लाईन, विच प्रोपॅगेट्स इन अ सेम डायरेक्शन कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव. आणि स्टेशनरी वेव कशाला म्हणायचं आहे, जे वेव एका डायरेक्शन ट्रॅव्हल होत नाही आहे. ओके, एक वेव अशी झालेली आहे, दुसरी वेव परत काय होईल बघा, ती वेव इकडं जाऊन इन्सिडेंट होऊन परत ती मागं आली, बरोबर का, पुढे जाऊन परत ती मागं येत असेल तर अशा वेवला आपण काय म्हणणार आहोत, स्टेशनरी वेव. ओके, स्टेशनरी वेव म्हणजे याचं एक्झाम्पल काय असणार आहे बघा, तर समजा इथं 2 वॉल आहेत, बरोबर का, या दोन्ही वॉलला एक वायर आपण अटॅच केलेलं आहे, म्हणजे वायरचं एक एंड इथं आपण अटॅच केलेलं आहे, वायरचं दुसरं एंड इथं आपण अटॅच केलेलं आहे, बरोबर का. दोन्ही एंड हे काय आपल्याला आहे, टाईड केलेलं आहे, आणि इथं आपण प्लग केलं, बरोबर का. इथं आपण डिस्टर्बन्स प्रोड्यूस केला तर इथं काय होणार आहे, इथं वेव तयार होणार आहे. ती वेव कशी असणार आहे, ही अशी वेव असणार आहे. अशा वेवला आपण काय म्हणणार आहोत, स्टेशनरी वेव. समजतंय, स्टेशनरी वेव म्हणजे पहिल्यांदा काय होईल, ही वेव इकडे चाललेली अशी, ओके, नंतर काय होईल बघा, इथे इन्सिडेंट झाल्यानंतर ती वेव परत मागे येणार आहे, या डायरेक्शनने अशी मागे येणार आहे, अशी जाऊन परत ती मागे येणार. ओके, म्हणजे इथं एकाच डायरेक्शनने वेव ट्रॅव्हल होत नाही, अशा वेळेला आपण काय म्हणणार आहोत, स्टेशनरी वेव. आणि जी वेव एकाच डायरेक्शनने ट्रॅव्हल होते अशा वेळेला आपण काय म्हणायचं आहे, प्रोग्रेसिव्ह वेव. वॉटर वेव, पाण्यामध्ये खडा टाकलं तर काय होईल बघा, ती वेव अशी जाणार ना, ट्रॅव्हल होणार आहे, बरोबर का, म्हणजे त्या वेळेला आपण काय म्हणायचं आहे, प्रोग्रेसिव्ह वेव. सो हा डिफरन्स समजून घ्या. वेवचे 2 टाईप, मेकॅनिकल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक बघितलं आपण, त्यामध्ये मेकॅनिकलकडे आलो आहे आपण आता. मेकॅनिकलचे परत 2 टाईप्स, प्रोग्रेसिव्ह अँड स्टेशनरी. ओके, आता स्टेशनरी वेव हा पार्ट आपण या टॉपिकमध्ये शिकायचा नाही आहे. आपण पुढे काय करायचं आहे म्हणून कंटिन्यू, प्रोग्रेसिव्ह वेव. ओके, प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय बघा, ए वेव विच ट्रॅव्हल्स अलॉंग अ सेम पाथ कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव. ओके, सो मेकॅनिकल वेवमध्ये आपण फक्त एकाच टाईपच्या वेवचा स्टडी करणार आहोत आणि त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रोग्रेसिव्ह वेव. ओके, सो मेकॅनिकल वेवमध्ये आपण बघणार आहोत बाळांनो, प्रोग्रेसिव्ह वेव. ओके, आणि मग प्रोग्रेसिव्ह वेवचे परत 2 टाईप्स आहेत बघा बाळांनो, क्लिअर करा. प्रोग्रेसिव्ह वेवचे परत 2 टाईप्स. ओके, कोणते, तर फर्स्ट वेव जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, ट्रान्सवर्स वेव. काय म्हणायचं आहे, ट्रान्सवर्स वेव. आणि दुसरा जो टाईप आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, त्याला म्हणणार आहोत आपण लॉन्जिट्युडिनल वेव. ट्रान्सवर्स वेव अँड लॉन्जिट्युडिनल वेव. समजतंय, प्रोग्रेसिव्ह वेवचे 2 टाईप आहेत. याचा अर्थ या दोघांच्यामध्ये कॉमन काय असणार आहेत, दोन्हीही वेव एकाच डायरेक्शनने काय होणार आहेत, प्रोपॅगेट होणार आहेत. ओके, मग दोघांच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. आता या ट्रान्सवर्स वेवमध्ये जो डिस्टर्बन्स प्रोड्यूस होणार आहे, त्या डिस्टर्बन्समुळे त्या मेडेमध्ये असणारे पार्टिकलचं काय होणार आहे, ऑसिलेशन, बरोबर. मग ज्या पार्टिकलचं ऑसिलेशन परपेंडिक्युलर असणार आहे वेवच्या डायरेक्शनला, अशा वेवला आपण काय म्हणणार आहोत, ट्रान्सवर्स वेव. आणि डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला, पार्टिकलचं काय झालं, ऑसिलेशन झालं, आणि त्या पार्टिकलचं ऑसिलेशन जर का पॅरलल असेल वेवच्या डायरेक्शनला, तर त्या टाईप ऑफ वेवला आपण काय म्हणायचं आहे, लॉन्जिट्युडिनल वेव. समजतंय, डेफिनेशन लिहितोय मी बघा आता, ट्रान्सवर्स वेव अँड लॉन्जिट्युडिनल वेव. ओके, क्लिअर करूया आपण बाय डेफिनेशन. ओके, कोणत्या वेवला ट्रान्सवर्स वेव म्हणायचं आणि कोणत्या वेवला लॉन्जिट्युडिनल वेव म्हणायचं आहे. सो फर्स्ट वेव इज नोन ॲज ट्रान्सवर्स वेव. ओके, आणि दुसरं काय बाळांनो, दुसरा टाईप आहे तो म्हणजेच काय, लॉन्जिट्युडिनल वेव. ओके, आता पहिल्यांदा मी डेफिनेशन लिहितो,. ट्रान्सवर्स वेवची, ए वेव विच ट्रॅव्हल्स अलॉंग ए सेम पाथ कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स वेव. ट्रान्सवर्स वेव म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल वेव. ओके, आता पहिल्यांदा मी डेफिनेशन लिहितो, ट्रान्सवर्स वेवची,
in which particles are vibrates perpendicular to the direction of propagation of wave is called transverse wave. समजते? वेवच्या डायरेक्शनला पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं आहे बाळांनो? परपेंडिक्युलर. अशा टाईप ऑफ वेवला आपण काय म्हणायचं आहे? ट्रान्सवर्स वेव. आता लॉन्जिट्युडिनल वेव कशाला म्हणायचं आहे ते पण जरासं डेफिनेशन बघा. अ वेव in which particles are vibrates perpendicular च्या ठिकाणी काय येणार आहे? पॅरलल. ओके, vibrates parallel. Particles are vibrates parallel to the direction of propagation of wave is called longitudinal wave. ओके, क्लिअर करा डेफिनेशन. सेंटेन्स सेमच आहे बऱ्यापैकी, फक्त चेंज काय आहे? ट्रान्सवर्स वेवमध्ये परपेंडिक्युलर आणि लॉन्जिट्युडिनल वेवमध्ये पॅरलल. ओके, डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला की काय होतं? त्या मीडियममध्ये पार्टिकल जे असतात त्या पार्टिकलचं काय होतं? ऑसिलेशन. ओके, पार्टिकलचं ऑसिलेशन वेवच्या डायरेक्शनला जर का परपेंडिक्युलर असेल तर अशा वेवला आपण काय म्हणणार आहोत? ट्रान्सवर्स वेव. आणि पार्टिकलचं ऑसिलेशन जर का वेवच्या डायरेक्शनला पॅरलल असेल तर त्या वेवला आपण काय म्हणायचं आहे? लॉन्जिट्युडिनल वेव. समजा आपण काय करूया? एक पार्टिकल कन्सिडर करूया. हा एक पार्टिकल आहे, बरोबर का? आणि डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला, काय होईल? वेव प्रोपॅगेट होईल. ओके, ही अशी वेव चाललेली आहे बघा. दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव. ही काय आहे? वेवची डायरेक्शन. त्याला आपण काय म्हणायचं आहे? डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव. वेवची डायरेक्शन आहे अशी इकडं, बरोबर का? आणि या वेवमध्ये बरेच पार्टिकल्स आहेत. ते पार्टिकल्स काय होत आहेत? डिस्टर्ब होत आहेत. ओके, मग या पार्टिकलचं व्हायब्रेशन, डिस्टर्बन्स म्हणजेच काय? पार्टिकलचं ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशन. पार्टिकल जर का असा अप अँड डाऊन मूव्ह होत असेल, इथं पण पार्टिकल असणार आहे बाळांनो. हा पार्टिकल काय होते? असा मूव्ह होतोय, बरोबर? पार्टिकलचं मुवमेंट असं होईल आणि वेव जर का अशी प्रोपॅगेट होत असेल तर या टाईप ऑफ वेवला आपण काय म्हणायचं आहे? ट्रान्सवर्स वेव. समजते का? म्हणजे एखाद्या पाण्यामध्ये आपण खडा टाकला, दगड टाकला तर काय होतं माहिती आहे का? त्या वॉटरमध्ये जे काय वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्या वॉटर मॉलिक्युल्सचं काय होतं? व्हायब्रेशन. म्हणजे खडा टाकल्यानंतर वॉटर वेव अशी तयार होते ना. ही वॉटर वेवची डायरेक्शन असणार आहे, ही डायरेक्शन आहे वॉटर वेवची. पण वॉटर मॉलिक्युल जे आहेत ते मात्र वॉटर मॉलिक्युल्स असे मूव्ह होत नाही आहेत. वॉटर मॉलिक्युल्स आपल्याच जागेला काय होत आहेत? अप अँड डाऊन मूव्ह होत आहेत. ओके, वॉटर मॉलिक्युल्स अप अँड डाऊन मूव्ह होत आहेत किंवा व्हायब्रेट होत आहेत. म्हणजे ज्या पार्टिकलची व्हायब्रेशन हे परपेंडिक्युलर असेल डायरेक्शन ऑफ वेवला तर अशा वेवला आपण काय म्हणायचं आहे? ट्रान्सवर्स वेव. किंवा स्ट्रिंगचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं बघा. वॉलला स्ट्रिंगचं एक एंड फिक्स केलेलं आहे आणि दुसरं एंड आपल्या हातामध्ये आहे. आणि बिफोर प्लकिंग, आपण प्लग करायच्या आधी या स्ट्रिंगमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते कुठे असणार आहेत? इथे असणार आहेत या स्ट्रिंगमध्ये. असे बरेच पार्टिकल्स आहेत. जेव्हा तुम्ही प्लग करता तेव्हा काय होतं? तेव्हा या स्ट्रिंगमधून अशी वेव तयार होते या डायरेक्शननी. पण या स्ट्रिंगमध्ये जो हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल इकडं मूव्ह होत नाही आहे. तो पार्टिकल काय होतो बाळांनो? वर जातो, येतो परत खाली येतो. म्हणजे पार्टिकल काय होतो? असा व्हायब्रेट होतो आहे वर खाली. म्हणजे पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं आहे? या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे. तर या टाईप ऑफ वेवला आपण काय म्हणायचं आहे? ट्रान्सवर्स वेव. समजतंय? आणि ही आता लॉन्जिट्युडिनल वेवकडे. ओके, आता इथं काय होतं? तर एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे, बरोबर का? आणि पार्टिकल व्हायब्रेट झाला, डिस्टर्बन्स प्रोड्यूस झालेला आहे आणि वेव प्रोड्यूस झाली, अशी वेव तयार झाली. ओके, ही वेवची डायरेक्शन आहे. याला आपण काय म्हणायचं आहे?
डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव, ही वेवची डायरेक्शन असणार आहे, बरोबर का. आणि या मीडियममध्ये जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल जर का असे व्हायब्रेट होत असतील बॅक अँड फोर्थ, इथं समजा हा एक पार्टिकल आहे, हा पार्टिकल पण असा व्हायब्रेट होतो आहे, ड्यू टू द व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल वेव विल बी प्रोड्यूस्ड अँड द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल इज पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव, सच वेव इज कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडिनल वेव. समजतंय. समजा एक स्प्रिंग आहे, बरोबर का. समजा एक स्प्रिंग आहे, या वॉलला स्प्रिंगचं एक एंड फिक्स केलेलं आहे आपण, आणि ही स्प्रिंग अशी असणार आहे, बरोबर. या स्प्रिंगला आपण काय केलं, कॉम्प्रेस केलो, बरोबर का. परत काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे, कॉम्प्रेशन एक्सपान्शन कॉम्प्रेशन एक्सपान्शन. त्यामुळे स्प्रिंगला तुम्ही जर का ओढून सोडला तर ती स्प्रिंग काय होईल, ऑसिलेट होईल. म्हणजे काय झालेलं आहे, डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला. डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाल्यामुळं या स्प्रिंगमध्ये असणारे पार्टिकल्स कसे मूव्ह होतील, असे मूव्ह होतील बॅक अँड फोर्थ, मागं पुढं, बरोबर का. स्प्रिंगला ओढला, सोडून दिला तर काय होईल बघा, स्प्रिंग अशी ऑसिलेट होईल. स्प्रिंगमध्ये असणारे पार्टिकल्स या डायरेक्शनने ऑसिलेट होणार आहेत आणि वेव पण काय होईल, या डायरेक्शनने मूव्ह होणार आहे. म्हणजे वेवची डायरेक्शन आणि पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन कशी आहे, पॅरलल आहे. मग अशा टाईप ऑफ वेवला आपण काय म्हणायचं आहे, लॉन्जिट्युडिनल वेव. ओके. एक्झाम्पल काय आहे, अ वेव प्रोड्यूस्ड इन द स्प्रिंग वेन दॅट स्प्रिंग व्हायब्रेट्स. जेव्हा स्प्रिंग व्हायब्रेट करतो आपण तेव्हा तिथं काय होतं, वेव प्रोड्यूस होते, आणि ती वेव कोणती असणार आहे, लॉन्जिट्युडिनल वेव असणार आहे. किंवा आणखीन एक एक्झाम्पल काय असणार आहे, साऊंड वेव. काय म्हणतो आपण त्याला, साऊंड वेव. साऊंड वेव हा एक टाईप आहे कोणाचा, लॉन्जिट्युडिनल वेवचा. साऊंड वेवलाच आपण काय म्हणायचं आहे, लॉन्जिट्युडिनल वेव. मी बोलतोय, माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतो इन दी फॉर्म ऑफ वेव. ओके. म्हणजे वेव अशी ट्रॅव्हल होते, आणि मीडियम जे आहे या मीडियममध्ये पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं असणार आहे, बॅक अँड फोर्थ. म्हणजे पार्टिकलचं व्हायब्रेशन आणि वेव्हची डायरेक्शन एकमेकाला पॅरलल आहेत. त्यामुळं साऊंड वेव इज ए टाईप ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव. समजतंय. काय बघितलं आपण, ट्रान्सव्हर्स वेवची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल. वॉटर वेव इज द एक्झाम्पल ऑफ ट्रान्सव्हर्स वेव, आणि लॉन्जिट्युडिनल वेव त्याची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल. साऊंड वेव काय आहे, इट इज द एक्झाम्पल ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव. ओके. हे दोन्हीही वेवचे टाईप्स कोणाचे आहेत बाळांनो, प्रोग्रेसिव्ह वेव. आणि प्रोग्रेसिव्ह वेव हा एक मेकॅनिकल वेवचाच टाईप असणार आहे. समजतंय. इथं आपण थांबायचं आहे. याच्या पुढचा पार्ट म्हणजे साऊंड वेव आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करायचा आहे. थँक्यू.